नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फक्त 1 ग्लास दुधाचा वापर करून मी हा गाजर हलवा बनवलेला आहे. यामध्ये मिल्क पावडर अथवा खव्याचा वापर न करता हा अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने फक्त दुधाचा वापर करून जसा लग्नातला गाजराचा हलवा असतो तसा आपण हा बनवूयात. तर सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि हे आपल्याला तूप छान वितळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये मी 5 ते 6 काजू, बदाम आणि इथे मी थोड्या वेळाने आपल्याला किशमिश किंवा मनुके घालून घेणार आहे. तर हे जे काजू आणि बदाम आहेत ते व्यवस्थित असे छान ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत. तुपावर छान परतून घ्यायचे आहेत आणि थोडे मनुका याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत. काजू, बदाम छान परतल्यानंतरच मनुका ॲड करायच्या आहेत, कारण त्या लगेच फुलतात. आणि छान याला परतून झाले. बघू शकता छान याचा कलर पण छान बदललेला आहे. आणि थोडेसे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी वरती डेकोरेशन करण्यासाठी काढून ठेवलेले आहेत. तर त्याच कढईमध्ये मी इथे मोठे 10 गाजर छान किसून घेतलेले आहेत. आधी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यावरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे आणि मग याला किसणीने किसून घेतलं आहे. तर बघू शकता छान याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे लाल गाजर मिळत नाहीत, त्यामुळे मी ह्या गाजरांचा वापर केलेला आहे. तर याचाही हलवा खूप छान बनतो. तुमच्याकडे जे गाजर असतील त्याचा तुम्ही बनवला तरी हरकत नाही. आणि हे जे गाजर आहेत ते आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचे आहेत. तर बघू शकता याच्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे, जेणेकरून हे गाजर छान परतून निघतील किंवा छान याला वाफ येईल. तर बघू शकता अगदी 5 मिनिटांनी याला मी काढलेलं आहे. तर गॅस लोच ठेवायचा आहे, नाहीतर खाली करपेल. तर अशा पद्धतीने याला छान परत एकदा हलवून मिक्स करून घेतलेलं आहे. गाजर छान आपले मऊ झालेले आहेत, ते परतणं खूप गरजेचं आहे, तरच हलव्याला टेस्ट येते. आणि यामध्ये मी 1 ग्लास दुधाचा वापर केला आहे. तुम्हाला अजून दुधाचा वापर जास्त करायचा असेल तरी हरकत नाही, किंवा तुमच्याकडे दुधावरची साय जरी असेल ती थोडी याच्यामध्ये अर्धी वाटी ॲड केली तरी हरकत नाही, किंवा नुसत्या दुधाचाही गाजर हलवा खूप छान होतो. तर अशा पद्धतीने हे दूध आटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. दूध आटेपर्यंत आपल्याला याला छान हलवत राहायचं आहे. झाकण ठेवलेलं आहे आणि बघू शकता थोडंसं याच्यामध्ये मी केसर ॲड केलेलं आहे, जेणेकरून याचा कलर आणि टेस्ट छान यावी. थोड्या वेळाने अगदी 4 ते 5 मिनिटांनी पुन्हा एकदा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता दूध थोडंसं आटलेलं आहे. आणि आपल्याला पूर्ण खालपासून छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड ॲड केलेली आहे. खाली करपायला लागलं होतं, त्यामुळे मी इथे दुसऱ्या निर्लेपच्या भांड्याचा वापर केलेला आहे. आणि बघू शकता दूध छान आटलेलं आहे आणि छोटी 1 वाटी साखर इथं ॲड केलेली आहे. तर 9 ते 10 मोठ्या गाजरांसाठी 1 छोटी वाटी साखर अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तर बघू शकता साखर घातल्यानंतर यामध्ये छान याला पाणी सुटायला लागतं. तर हे परत एकदा असं बघू शकता बबल्स यायला लागतात. तर याला आपल्याला सारखं असं हलवून घ्यायला लागतं. तर जोपर्यंत याच्यातलं दूध आणि साखर पूर्ण सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनिट लागतात याला छान. बघू शकता बिलकुल दूध राहिलेलं नाही. याच्यामध्ये परत एकदा मी अर्धा चमचा साजूक तूप ॲड केलेलं आहे. यामुळे चव आणि गाजर हलव्याला ग्लेज छान येते. खूप गाजर हलवा टेस्टी लागतो. तर बघू शकता 2 चमचे साजूक तुपामध्ये हा गाजर हलवा खूप छान होतो आणि फक्त 1च ग्लास दुधाचा वापर केलेला आहे. तर बघू शकता छान असं दूध आटलेलं आहे, साखर मिक्स झालेली आहे. आणि एका प्लेटमध्ये मी गाजर हलवा काढून घेत आहे. तर बघू शकता असा गरम गरम गाजर हलवा नक्की ट्राय करा, किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला तरी थंडसुद्धा गाजर हलवा छान लागतो. तर बघू शकता अशा पद्धतीने हा गाजर हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लग्नामध्ये पूर्ण असा दुधाचाच गाजर हलवा बनवला जातो. तर याची चव खूप छान लागते.
आणि हे जे वरती ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत तळलेले फ्राय केलेले, तर ते मी यामध्ये थोडे डेकोरेशन म्हणून ॲड करून घेणार आहे. तर हा गाजर हलवा तुम्ही नक्की जरूर ट्राय करून बघा. सध्या गाजराचा सीझन आहे, त्यामुळे लहान मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा हा गाजर हलवा आवडेल आणि हेल्दी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.